नमस्कार श्रोते हो. एक व विज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण ज्ञानेश्वरीच्या अध्याय 7 यामधील 35च्या पुढील ओव्या घेणार आहोत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी. ओम नमो ज्ञानेश्वरा. अग्नी ऐसे आहाच, तेज नामांचे आहे कवच. ते परते केलिया साच, निज तेज ते मी. आणि नाना विधयोनी, जन्मोनी भूते त्रिभुवनी. वर्तत आहात जीवनी, आपुल्याल्या. ऐके पवनेची पिती, ऐके त्रणास्तव जीती. ऐके अन्नाधारे राहती, जळे एका. ऐसे भूत प्रति अनान, जे प्रकृती वंशे दिसे जीवन. ते आघवा ठाई अभिन्न, मीची एक. पै आदी चेनी अवसरे, विरोधी गगनाचेनी अंकुरे. जे अंती गिळे अक्षरे, प्रवनपीठाची. जवहा विश्वाकारू ऐसे, तव जे विश्वची सारखे दिसे. मंग महाप्रळय दंशे, कैसेही नव्हे. ऐसे अनादी जे सहज, ते मी गा विश्वबीज. हे हातातळी तुझ, देई जतसे. मग उघड करोनी पांडवा, जे हे अनिसील संख्यांचिया गावा. ते यांचा उपेगू बरवा, देखशील. परी हे अप्रासंगिक आलाप, आता असतू न बोले साक्षेप. जान तपा यांच्या ठाई तप, ते रूप माझे. बळिया माझी बळ, ते मी जाणे आढळ. बुद्धिमंती केवळ, बुद्धी ते मी. या ओव्यांचे निरूपण करताना, स्पष्टीकरण देताना माऊली महाराज इथे सांगतात, तेजाला अग्नी नावाचे वरवर दिसणारे जे कवच आहे, ते दूर केले की खरे तेज मीच आहे. या त्रैलोक्यात नाना प्रकारच्या योनीत प्राणी उत्पन्न होऊन आपापले आहार सेवन करून राहतात. कित्येक वाराच पितात, कित्येक गवतावर जगतात, कित्येक अन्नावर राहतात व कित्येक पाण्यावर जगतात. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक प्राण्याचा त्याच्या प्रकृती अनुसार जो आहार दिसतो, त्या सर्वात मीच अभिन्न भावाने आहे. जे सृष्टीच्या उत्पत्तीचे वेळी आकाश रूपाने अंकुरले आणि जे सृष्टीलयाच्या ओंकाररूपी पटावरील अक्षराचा ग्रास करते. विश्व असे तोपर्यंत जे विश्वाकार दिसते व महाप्रलयकारी जे कोणत्याच आकाराचे नसते. असे स्वभावता अनादि विश्वाचे बीज ते मीच आहे अर्जुना. हे मी तुला स्पष्ट सांगतो. हे समजून घेऊन याचा विचार करशील तर तुला कळेल की याचा चांगला उपयोग आहे. हे विषयाला सोडून झाले ते मी आता बोलत नाही. आता हे जाणून घे की तपस्व्याच्या ठिकाणी असलेले तप मीच आहे. बलवानामधील बल, बुद्धिवानामधील बुद्धी ती देखील मीच आहे, असे निश्चित जाण.
भूतांच्या ठाई कामो, तो मी म्हणे आत्मा रामो. जेने अर्थास्तव धर्मो, थोरू होय. एरवी विकाराचेनी पैसे, कीर कीर इंद्रियांच्या ऐसे. परी धर्मासी वेखासे, जाओ नेदी. जो अप्रवृत्तीचा अव्हाटा, सांडोनी विधीचिया निघे वाटा. तेवीची नियमांचा दिवटा, सर्व चाले. कामु एशिया ओझा प्रवृत्ते, म्हणोनी धर्मासी होय पुरते. मोक्षतीर्थीचे मुक्ते, संसार भोगी. श्रुती गौरवांच्या मांडवी, कामसृष्टीचा वेलू वाढवी. जव कर्मफळेसी पालवी, अपवर्गी टेके. ऐसे नियतू का कर्दपू, जो भूता या बीजरूपू. तो मी म्हणे बापू, योगियांचा. हे एक एक किती सांगावे, आता वस्तू जातची आघवे. मज पासोनी जाणावे, विकारले असे. जे सात्विक हन भाव, कारज तमादी सर्व. हे मम रूप संभव, ओळखे तू. हे झाले जरी माझ्या ठाई, परी तया माझी मी नाही. जैसे स्वप्नीच्या डोही, जागृती न बुडे. जैसी रसाचीच सुघट, बीज कणिका घनवट. परीतिये स्तव होय काष्ट, अंकुरद्वारे. मग तया काष्टांच्या ठाई, सांगपा बीजपण असे काई. तैसा मी विकारी नाही, जरी विकरिला दिसे. आत्मारूपी रमणाऱ्या श्रीकृष्णाने सांगितले की जीवांच्या ठिकाणी असणारा काम मीच आहे. एरवी विकारांच्या फैलवाने तो काम इंद्रियास अनुकूल अशी कर्मे करतो, पण ती कर्मे धर्मास विरुद्ध जाऊ देत नाहीत. कारण जो काम निषिद्ध कर्मांचा आडमार्ग टाकून विहित मार्गाने चालतो व या मार्गाने जाताना त्याच्या हाती नियमरूपी मशाल असते, अशा रीतीने काम चालतो म्हणून धर्माची पूर्णता होते. मग तो काम संसार भोगतो, म्हणजे जणू मोक्षतीर्थातील मोतीच भोगतो. जो काम वेदांच्या मोठेपणाच्या मांडवावर सृष्टीचा वेल वाढविते, त्याची पाने कर्मफलासह मोठ्यांपर्यंत पोहोचतात. असा जो नियंत्रित काम, जो प्राण्यांच्या उत्पत्तीचे कारण आहे, तो काम म्हणजे मीच आहे, असे योगी श्रेष्ठ भगवान परमात्मा म्हणाले. एक एक किती सांगू, जेवढे म्हणून पदार्थ आहेत त्या सर्वांची उत्पत्ती माझ्यापासून झाली. सात्विक, राजस व तामस हे सर्व भाव माझ्यापासूनच उत्पन्न झाले आहेत. जसा स्वप्नातल्या डोहात जागृती बुडत नाही, तसे हे सर्व पदार्थ माझ्यापासून उत्पन्न झाले, पण यात मी मात्र नाही. अथवा जसे बी रसाने भरलेले असते, त्यातून अंकुर उत्पन्न होऊन पुढे लाकूड तयार होते, मग त्या लाकडात बी राहते का? तसेच मी जरी विकारलेला दिसतो तरी त्या विकारात मी नसतो. श्रोतेहो, इथे आपल्या अध्याय 7 यामधील 56 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत.
झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी समर्पित करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वराय.